मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सब्जेक्ट कुठला पण असू दे. तो फिजिक्स असू दे, केमिस्ट्री असू दे, मॅथ्स असू दे, इव्हन तुमचा बायो असू दे, आय-टी, सी-एस कुठलाही असू दे. कुठल्याही सब्जेक्टमध्ये सगळेच टॉपिक हे टफ नाही आहेत. ईझी टॉपिक पण आहेत. यांना टार्गेट करा, विषय आपोआप सोपा वाटेल. फिजिक्सची भीती कमी झाली की स्कोर वाढणार आहे. कारण जेवढी भीती असते ना, ही भीतीच आपल्याला खाली खेचते लक्षात घ्या. त्यामुळं आपल्याला काय करायचंय, की या सब्जेक्ट मधले ईझी टॉपिकना मला टार्गेट करायचंय. बरं ईझी टॉपिक कुठले आहेत? इथं थोडीशी गोष्ट वेगळी आहे. हे ईझी टॉपिक आहेतच 5 नंबर, पण पुढे 6 आणि पुढे मी डॉट, डॉट, डॉट लिहिणार आहे. शेवटी नंबर असणार आहे 16 याचा अर्थ मी 16च्या 16 टॉपिक तुम्हाला ईझी करून दाखवणार आहे. आणि हे टॉपिक आपले झालेत अगोदर. मॅग्नेटिक मटेरियल, ड्युअल, स्ट्रक्चर ऑफ एटम, के आणि या व्हिडिओमध्ये मी करंट इलेक्ट्रिसिटी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. मी एवढं डिटेल तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ना, एकही एमसीक्यू घेणार नाही मी. एकही एमसीक्यू घेणार नाही लक्षात घ्या. पण मी डिटेल तुम्हाला अशा रीतीने एक्सप्लेन करेन, की जेणेकरून तुम्हाला कुठलीही एमसीक्यू जमणारच. सुरुवात करूया आपण करंट इलेक्ट्रिसिटीला. मग व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करायचंय. ओके. तुमचे असे मित्र आहेत, की ज्यांना सुद्धा फिजिक्सची भीती वाटते, त्यांच्यावर हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा लक्षात घ्या. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो 70% व्ह्यूअर्स अजून असे आहेत, की जे सबस्क्राईब अजून चॅनलला केलेलंच नाहीये. मग तेवढं सबस्क्राईब करून टाका लगेच. व्हिडिओ आवडतातच तुम्हाला मला माहिती आहे, गॅरंटी आहे. म्हणून माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये पण सुद्धा बरं का, मी क्लास सुरू व्हायच्या अगोदरच फीचं कलेक्शन करत नाही बरं का. बऱ्याच ठिकाणी काय करतात, पहिला फी भरा आणि मग लेक्चरला येऊन बसा. आपल्या इथे तसं नाहीये. बसा, तुम्हाला आवडल्यानंतर फी भरा. इथं पण तसंच आहे. आवडलं की लाईक नक्की करा. बरं ठीक आहे. एवढा वेळ घेतला सॉरी. आता सुरुवात करूया. मी पहिल्यांदा इथं काय करतोय बघा, की मी इथं एक गॅल्व्हॅनोमीटर घेतलाय. ओके. आता त्याची कॉइल डेलिकेट असते. तर हेवी करंट जर मी पास केला, तर ती कॉइल डॅमेज होऊ शकते. मग त्यातून करंट कमी पास व्हायला पाहिजे. मग ज्या करंटसाठी गॅल्व्हॅनोमीटर फुल स्केल डिफ्लेक्ट होऊ शकतो किंवा होतो, त्याला म्हणायचं आयजी. आता सोपं करायचं ना फिजिक्स आपल्याला, तर हे नोटेशन्स आले पाहिजेत. मला सांगा मग आयजी म्हणजे काय? करंट फॉर व्हिच गॅल्व्हॅनोमीटर शोज मॅक्सिमम डिफ्लेक्शन. ओके. जी म्हणजे काय? रेझिस्टन्स ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर. बरं. पण एक लक्षात घ्या, आता मी इथून जो करंट पास करणार आहे, तो तर हेवी करंट आहे. मोठी व्हॅल्यू आहे. मग मला त्याला इकडून बायपास करावं लागेल. मग इकडून जास्तीत जास्त करंट मला फ्लो करायचा असेल, तर इथला रेझिस्टन्स कमी घ्या. म्हणजे हा लो व्हॅल्यू रेझिस्टन्स आहे. हा कोण आहे? लो व्हॅल्यू रेझिस्टन्स आहे, ज्याला आपण शंट म्हणतो. आणि शंटची जेवढी व्हॅल्यू कमी असेल, तेवढं जास्तीत जास्त करंट इकडून जाईल. मग ही कॉइल डॅमेज होणार नाही. म्हणजे तेवढी या एमिटरची रेंज जास्त असणार आहे. म्हणजे आता मी पॉइंट सांगितलाच तुम्हाला, की हा एमिटर आहे. मग मला सांगा बघू, एमिटर तयार करण्यासाठी मी एक लो व्हॅल्यू रेझिस्टन्स ओके गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइल बरोबर पॅरलल कनेक्शन मध्ये घेतलाय आणि जेवढी व्हॅल्यू कमी तेवढी एमिटरची रेंज जास्त. आता रेंज म्हणजे कोण? ही व्हॅल्यू जी मेजर करायची आहे म्हणूया आपण. बरं आता इथं एक काम करूया. इकडं फ्लो होणारा करंट आपण आय एस आहे असं म्हणूया बरं का. मग मला माहिती आहे ह्या ठिकाणी जंक्शन आहे. मग जंक्शन कडे येणारा करंट दॅट इक्वल्स टू जंक्शन पासून जाणारा करंट. ओके. आयजी प्लस आय एस. मग मला आय एस ची व्हॅल्यू काढायची असेल तर प्लसचं मायनस करा म्हणजे मला काय मिळालं? आय मायनस आय जी. ओके. समजते ना तुम्हाला? समजते. ही दोघं सेरीज अरेंजमेंट आहे का पॅरलल अरेंजमेंट आहे? तर ऑब्व्हियसली ही पॅरलल अरेंजमेंट आहे. सीरीज मध्ये करंट सेम असतो, पॅरलल मध्ये करंट डिफरंट असतो लक्षात घ्या. ओके. पण पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम असतं आणि व्होल्टेजसाठी मी ओहम्स लॉ वापरणार आहे. व्ही इक्वल्स टू आय आर. मग मी व्ही इक्वल्स टू मी लिहिलं काय बघा, करंट इंटू रेझिस्टन्स दॅट इक्वल्स टू करंट इंटू रेझिस्टन्स. मग आता मी काय करतोय, की आय जी अपॉन आय एस. अरे पण आय एस म्हणजे आय मायनस आय जी इंटू जी दॅट इक्वल्स टू शंट रेझिस्टन्स. म्हणजे हाऊ विल यू कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इंटू एमीटर असं विचारलं, तर त्यावेळेस शंटची व्हॅल्यू विचारतात आणि त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. आयजी म्हणजे मगाशीच सांगितलं, करंट फॉर फॉर व्हिच गॅल्व्हॅनोमीटर शोज फुल स्केल डिफ्लेक्शन. आय म्हणजे रेंज ऑफ द एमीटर, जो करंट मेजर करायचा लक्षात घ्या. एस म्हणजे शंट आणि जी म्हणजे रेझिस्टन्स ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर लक्षात घ्या. ओके. पण थांबा ना. थांबा. मी तुम्हाला सांगतो सीईटीतले प्रश्न घ्यायचे आहेत ना. मला सांगा प्रश्न आता फिक्स सांगतो असा आहे बऱ्यापैकी भरपूर वेळा विचारलेला. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ करंट फ्लोज थ्रू गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे आयजी अपॉन आय विचारतात.
म्हणजे टोटल करंट पैकी किती करंट गॅलॉनमीटर मधून पास होतोय. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ करंट फ्लोज थ्रू गॅलॉनोमीटर. आता ऐका, परत आपण इकडे जाऊया. IG इंटू जी दॅट इक्वल्स टू IS इंटू एस. बरोबर आहे. मग IG इंटू जी दॅट इक्वल्स टू I मायनस IG इंटू एस. I मायनस IG इंटू एस. चला या एस ना आत मल्टिप्लाय करा. म्हणजे मी असं लिहितो की आयजी इंटू जी इक्वल्स टू आय इंटू एस प्लस प्लस नाही मायनस आय जी इंटू एस. हे मायनस इकडं ना प्लस होतील आणि डायरेक्टली मी त्यातनं आय जी कॉमन काढतो. म्हणजे मला जी प्लस एस मिळेल. आणि दॅट इक्वल्स टू आय इंटू एस. अरे कळालं का रे? हे मायनस इकडे घेतलं मी कॉमन काढलं ना प्लस. प्लस होणार आहे आणि आय जी कॉमन काढलं की एस प्लस जी किंवा जी प्लस एस म्हणा. आता हे इंटूचं अपॉन करा. हे आय इकडं आणा. म्हणजे मला पाहिजे तो फॉर्म्युला मिळाला. मग आय जी अपॉन आय इक्वल्स टू एस अपॉन एस प्लस जी बाळांनो. मग आता सांगतो 2023, 2024 ला असे क्वेश्चन्स आलेत. इफ 1% करंट फ्लोज थ्रू गॅलॉनोमीटर, ऑब्व्हियसली मग ही व्हॅल्यू 1/100 येणार 1%. आणि दॅट इक्वल्स टू मग एस अपॉन एस प्लस जी. आणि एस ची व्हॅल्यू विचारली इन टर्म्स ऑफ जी. कारण की क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय येणार? एस प्लस जी इक्वल्स टू 100 एस. मग जी बाय 99 हा करेक्ट आन्सर आहे. एस ची व्हॅल्यू प्लस 1 चं -1. 100 मधून 1 गेले की 99 इंटू चं अपॉन. अरे झाली की इम्पॉर्टंट पीवायक्यू साठी प्रश्न. ते देतील 1% करंट फ्लोज थ्रू गॅलव्हॅनोमीटर, 2%, 3%, 0.01% असू दे ना. फॉर्म्युला लक्षात आला का? पण मला सांगा, एवढा करंट गॅलव्हॅनोमीटर जात असेल तर उरलेला करंट शंट मधून जाणार ना. आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे जी अपॉन एस प्लस जी असणार आहे. ह्या आयजी ला एस आणि आयएस ला काय येणार आहे जी. लिहून घ्या दोन फॉर्म्युले, हे लक्षात घ्या. आता हा फॉर्म्युला घेतला आपण इम्पॉर्टंट, हा पण घेतला लक्षात घ्या. हा पण फॉर्म्युला इकडचा हा शंटचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ओके. आता पुढे जाऊया. अजून अॅमीटर वर एक्सप्लेन करणार आहे, तुम्हाला लक्षात घ्या. आता या अॅमीटर मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन काय करतोय की रेंज जर मला n टाइम्स इन्क्रीज करायचं असेल, म्हणजे मी काय लिहितोय बघा, समजून घ्या. आयजी अपॉन आय मायनस आयजी इंटू जी. ओके. आय जी. आय ची व्हॅल्यू n टाइम्स करायची असेल, 4 टाइम्स, पुस्तकात सॉल्व्ह प्रॉब्लेम बरं का, लक्षात घ्या. आय जी कॉमन काढून कॅन्सल करा. मग जी अपॉन n-1 आली ही व्हॅल्यू. मग तुम्हाला म्हणतील 2 टाइम्स इन्क्रीज करायची. n ची व्हॅल्यू 2 करा. ओके. 3 टाइम्स पुट करायचे. n ची व्हॅल्यू 3 पुट करा. ओके. आलं का ध्यानात तुमच्या? ही गोष्ट लक्षात आली का? आली. मग आता मी अॅमीटर परफेक्ट तुमच्याकडून करून घेतलंय. ओके. बरं या टॉपिक मध्ये अजून कोण आहे? व्होल्टमीटर आहे. मग व्होल्टमीटरला पण गॅलव्हॅनोमीटरच आहे. तर यातून कमी करंट फ्लो व्हायला पाहिजे. पण मी मग हाय व्हॅल्यू रेझिस्टर ना त्याच्याबरोबर सीरीज मध्ये जोडणार आहे. ओके. म्हणजे ह्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल काय येणार आहे ओहम्स लॉ नुसार आयजी इंटू जी. ह्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल काय येणार आहे आयजी इंटू आर. दॅट इक्वल्स टू टोटल व्होल्टेज जे तुम्हाला मेजर करायचं आहे. म्हणजे बघा, ही व्हॅल्यू व्हीजी, ही व्हॅल्यू व्हीआर आणि टोटल व्ही येणार ना, जे आपल्याला फाइंड आउट करायचं की ती व्होल्टमीटर आहे ना, तो लक्षात घ्या. मी याला आयजी ने डिवाइड करतो, प्रत्येकाला आयजी ने डिवाइड करतो. मग इथं काय येणार आहे जी आणि इथं येणार आहे आर. तो आर मला फाइंड आउट करायचा आहे, प्लस मायनस करा. म्हणजे आर इक्वल्स टू व्ही अपॉन आय जी मायनस जी. हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तुम्ही कशासाठी? कशासाठी सांगा बघू? तर व्होल्टमीटरसाठी. आणि व्होल्टमीटरसाठी तुम्हाला n टाइम्स रेंज इन्क्रीज करायचं असेल, सॉरी बरोबर आहे. आर इक्वल्स टू जी इंटू ब्रॅकेट n-1 येणार. अॅमीटरसाठी जी अपॉन n-1 येणार. ह्या दोन व्हॅल्यू लक्षात घ्या. पुन्हा मी बाजूला सरकतोय आणि अॅमीटर आपलं परफेक्ट झालं रे बाळांनो. अॅमीटर झालं, व्होल्टमीटर झालं आणि ह्याच्यावरती जास्त प्रश्न आहेत. 2023 ला आणि 4 ला म्हणूया आपण. पण थांबा, एवढं केलं की टॉपिक फिनिश आहे का? बिलकुल नाहीये. मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या बरं का. आता क्लिअरली मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे, मी नाही पी-वाय-क्यूकडे जात तुम्हाला आता नेत आता लक्षात घ्या. मला फार मोठा व्हिडिओ करायचा नाहीये. असे तुम्हाला क्वेश्चन दिसतील बरं का, खूप असे, हे असं, हे अशा डायग्राम दिसतील अशा. म्हणजे हा आलेला करंट आहे, हा इकडे गेलेला करंट आहे, हा आलेला आहे, हा पण आलेलाच आहे, हा इकडे गेलाय. मग तुम्हाला फायनल करंट किती आहे विचारतील. ऑब्व्हियसली हे दोघं करंट येत आहेत इकडं, त्याची ऍडिशन करा. त्यातनं एवढा करंट जातोय तो मायनस करा. आता उरलेला करंट इकडे येतो. पण हा येतोय ऍडिशन करा. हा पण येतोय ऍडिशन करा. त्यातून हे मायनस करा. मग उरलेला करंट पुढे जाणार आहे. अरे काय आहे? हे आहे क्रिचॉफ्स करंट लॉ आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. याच्यावरती आणि 7-8 वेळा प्रश्न रिपीटेड आहेत. हे एका कन्सेप्ट वरती लक्षात घ्या. करंट लॉ आणि व्होल्टेज लॉ. मी तुम्हाला सांगू का? असं दिलं असेल पॉइंट ए.
इकडे एक रेझिस्टर आहे, इथं सेल आहे, इकडे एक रेझिस्टर आणि पॉइंट बी दिलाय आणि तुम्हाला विचारलंय व्हीए मायनस व्हीबी विचारलंय. सांगू का? त्याला लूपमध्ये कन्व्हर्ट करावं लागतंय. घेतलेला प्रश्न आहे आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये लक्षात घ्या. 2 व्हिडिओ आहेत क्रॅश कोर्सचे, एक 25 मिनिटाचा आहे आणि एक 1.5 तासाचा आहे. नसेल टॉपिक केला तर करा. 2 तासात 2 मार्काची तयारी होईल ना बाळांनो लक्षात घ्या तुमची. ओके. करंट लॉ, व्होल्टेज लॉ. त्याच्या अगोदर काय घेतलं आपण एमीटर, व्होल्टमीटर. आता मी तुम्हाला सांगतो या टॉपिकमध्ये क्लिअरली बघा पोटॅन्शिओमीटरचे खूप प्रश्न आहेत. पोटॅन्शिओमीटर. मी आता जास्त डिटेल घेणार नाहीये लक्षात घ्या. फक्त हिंट देणार आहे तुम्हाला. पोटॅन्शिओमीटरचं न्यूमेरिकल असू दे. पहिल्यांदा तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ ओहम्स लॉ टू द कंप्लीट सर्किट वापरायचं. मग आलं का? R प्लस R करंटची व्हॅल्यू. नंतर ओहम्स लॉ वापरा. V इक्वॉल्स टू I इंटू परत R ची व्हॅल्यू. नंतर व्होल्टेज ग्रेडियंट काढा V/L आणि नंतर तुमचा जो सेल आहे ना E1 इक्वॉल्स टू K इंटू L1. तर हे पोटॅन्शिओमीटरचं ॲप्लिकेशनच आहे. पुन्हा दुसरी सम अँड डिफरन्स मेथड आहे बघा. मग त्यात काय असते सांगतो. हा फॉर्म्युला आहे, की E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 अपॉन इक्वल्स टू L1/L2. L1/L2. तिसरं महत्वाचं ॲप्लिकेशन आहे पोटॅन्शिओमीटरचं इंटर्नल रेझिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी शंट रेझिस्टन्स आणि L1 मायनस L2 अपॉन L2 मोस्ट इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. पोटॅन्शिओमीटर आणि अजून एक सांगतो आता अजून एक शेवटचा याच्यामधला की x अपॉन R दॅट इक्वल्स टू Lx अपॉन 100 मायनस Lx. मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट मीटर ब्रिज. आता मीटर ब्रिज कसा असतो तुम्हाला माहिती आहे. ओके चला हे एक आणि हे एल टाइप. ओके. लेफ्ट गॅप मध्ये रेझिस्टन्स एक्स आहे. राइट गॅप मध्ये नोन रेझिस्टन्स आर आहे. ही मीटर लेंथ असलेली वायर आहे. नल इथं गॅल्व्हन बरं का. नल पॉइंट इथं मिळतोय. इकडची लेंथ आहे एल एक्स, इकडची एल वाय आहे. पण टोटल लेंथ 100 आहे ना. म्हणून 100 मायनस एल एक्स घेतलंय. सेंटीमीटर आहे असू दे रेशो आहे लक्षात घ्या. आता एकच एमसीक्यू घेतो. जर ह्या दोघांची व्हॅल्यू डबल केल्यानंतर नल पॉइंट कुठं शिफ्ट होईल? कुठंच शिफ्ट होणार नाही लक्षात घ्या. रिझन काय? ह्या दोघांची व्हॅल्यू डबल ह्याची बी डबल करताय. रेशो तोच आला. मग रेशो म्हटल्यावर हे नाही बदलणार ना. पण हे मी इंटरचेंज केल्यावर काय होईल? ऑब्व्हियसली हे सगळे पी-वाय-क्यूज आहेत. 2023 चं बघायचं तुम्ही. इंटरचेंज केल्यावर खालचं बी इंटरचेंज होणार रे बाळांनो. कळालं का? मग 100 मायनस एल हा तुमचा नल पॉइंट येणार आहे. पण समजा सुरुवातीला नल पॉइंट इकडे होता. नवीन नल पॉइंट इथं आला. मग तो राइटला शिफ्ट झाला. एल-एक्स वाढलं तर राइटला शिफ्ट होतोय. एल-एक्स कमी झाला की तो लेफ्टला शिफ्ट होतोय. आता मला तुम्हाला सांगायचं होतं की करंट इलेक्ट्रिसिटी सोपा टॉपिक आहे. 2 प्रश्न कंपल्सरी त्याच्यावरचे आहेत. मग आपण जे बघितलं एवढे टॉपिक ना लक्षात घ्या. एवढे फॉर्म्युले मी तुम्हाला सांगतोय. मॅग्नेटिक मटेरियल फक्त 1 मार्क आहे. ड्युअल वरती सुद्धा 2 मार्क आहेत. स्ट्रक्चरवर 2 येऊ शकतात. केटीजी वर 2, ह्याच्यावर 2 प्रश्न आहेतच बऱ्यापैकी आहेत बरं का बाळांनो. झाले की 10 मार्कापर्यंत पोहोचलो अजून. ईएमआय, एसी सर्किट आहे, सेमीकंडक्टर आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक आहे. सगळेच टॉपिक तुम्हाला सोपे वाटणार आहेत. पण मी जे तुम्हाला आता सांगतोय काय ती करंट इलेक्ट्रिसिटी इम्पोर्टंट आहे बरं का लक्षात घ्या. कराच का? कारण केसीएल, केव्हीएल फक्त इंजिनिअरिंगला आहे तसं आहे लक्षात घ्या. ठीक आहे. व्हिडिओ थांबवतोय मी. ऑल द बेस्ट.